शिवीगाळ करणं हा राऊतांचा धंदा झालाय. रोज सकाळी उठायचं, शिवीगाळ करायचं. सत्तेसाठी 2019 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. हिंदुत्ववादाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. ज्यांनी सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काँग्रेसच्या दावणीला जाऊन पक्ष आपला बांधला, ते खरे गद्दार आहेत. संजय राऊतांना एकदाही जनतेमधून निवडून येता आलं नाही. संजय राऊत कधीही जनतेत निवडून येऊ शकले नाही. मुळामध्ये उद्धवजी ठाकरेंवर त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत, आमदार नाराज आहेत, खासदार नाराज आहेत. का सोडून जात आहेत सगळे खासदार? एनडीएची ताकद वाढत असेल तर दिल्लीमध्ये अनेक चांगले हिताचे निर्णय आपल्याला करता येतील. एनडीएचं संख्याबळ वाढत असेल तर महाराष्ट्राच्या हिताचे, देशाच्या हिताचे निर्णय आपल्याला घेता येतील. आणि वेगवेगळ्या पक्षाचे लोक जर भारतीय जनता पार्टी सोबत, एनडीए सोबत येत असतील तर आम्ही निश्चितपणे त्यांचं स्वागत करू. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथजी बन. सर्वप्रथम MTV मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज ऑपरेशन टायगरनुसार दिल्लीमध्ये घडामोडी घडत आहेत, पण काल संजय राऊत यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये आपल्याच पक्षाच्या खासदारांचा उल्लेख त्यांनी गद्दार असा केला आणि त्यांना अर्वाच्या भाषेत जाहीर माध्यमांसमोर शिवीगाळ सुद्धा केली. शिवीगाळ करणं हा राऊतांचा धंदा झालाय. रोज सकाळी उठायचं, शिवीगाळ करायचं. मुळामध्ये गद्दार कोण आहे हो? ज्या संजय राऊत यांनी सत्तेसाठी 2019 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. हिंदुत्ववादाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. ज्यांनी सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काँग्रेसच्या दावणीला जाऊन पक्ष आपला बांधला, ते खरे गद्दार आहेत. त्यांनी इतरांना गद्दार वगैरे म्हणण्याची भाषा सोडून दिली पाहिजे. गद्दारी विचारांशी करण्याचं काम संजय राऊतांनी केलंय. त्यामुळे संजय राऊत ज्या अश्लील शब्दामध्ये, कमरेखालच्या शब्दामध्ये जी भाषा वापरतायत ती बंद केली पाहिजे. महाराष्ट्राला हे शोभत नाही. संजय राऊत, तुमचा आणि हिंदुत्वादाचा काही संबंध नाही. तुम्ही आता हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या दावणीला आपला पक्ष बांधलाय. काँग्रेसची विचारसरणी आत्मसात केली, त्याकडे बघा. आज त्यांनी एक ट्विट सुद्धा केलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी भाजपवर प्रत्यक्ष आरोप केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी धर्माधिकारी यांचं एक वाक्य दिलं आहे, वैश्याबरी राजकारणापेक्षा, असा त्यामध्ये प्रत्यक्ष उल्लेख आहे. या वेश्या व्यवसायाची सुरुवात कोणी केली? स्वतः संजय राऊतांनी केली. ज्या वेळेला महायुतीमध्ये तुम्ही 2019ला निवडणूक लढली आणि काँग्रेसला सोबत जाऊन तुम्ही संजय राऊतांच्या भाषेमध्ये झोपलात, त्याला वेश्या व्यवसाय म्हणतात. आज तुम्ही भारतीय जनता पार्टीला शहाणपणा शिकवतायत, धडे शिकवतायत की इतिहास आम्हाला माफ करणार नाही. आम्ही इतिहासाची चिंता करतो, वर्तमानाची चिंता करतो, भविष्याची चिंता करतो. संजय राऊत, तुमचा भूतकाळ काय आहे तो एकदा तपासा. तुम्ही ज्या पद्धतीनं गद्दारी केली, विचार सोडून दिले, त्याचा विचार करा. आणि मुळामध्ये वेश्या व्यवसाय म्हणून तुम्ही जे टीका करताय, मुळामध्ये संजय राऊत, तुम्ही नेमका गोनपाटावर कुठल्या बसला? गोळपीठ तुमचं नेमकं काय आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. सातत्यानं महिलांचा अपमान करणं, भगिनींचा अपमान करणं हाच तुमचा धंदा आहे. ऑपरेशन टायगर हे शिंदेच्या शिवसेनेने केलं आहे, पण संजय राऊत हे भाजपवर सातत्याने टीका करत आहेत. भाजपचा या ऑपरेशन टायगरशी काही संबंध आहे असं वाटतं? भारतीय जनता पार्टीचा आणि ऑपरेशन टायगरचा काहीही संबंध नाही. मुळामध्ये उद्धवजी ठाकरेंवर त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत, आमदार नाराज आहेत, खासदार नाराज आहेत. का सोडून जात आहेत सगळे खासदार? आज दिल्लीमध्ये बैठक बोलवली. 9 पैकी 3 खासदार त्यांचे उपस्थित होते, 6 खासदार अनुपस्थित होते. का? कारण तुम्ही मातोश्रीचे दरवाजे बंद केलेत. मातोश्रीमध्ये तुम्ही कोणाला प्रवेश देत नाहीत, आमदारांना भेटत नाहीत, खासदारांना भेटत नाहीत. मग ही लोक का थांबतील? याच्यात भारतीय जनता पार्टीचा आणि ऑपरेशन टायगरचा काही संबंध नाही. तुमच्या कर्तृत्वानं, तुमच्या नाकर्तेपणामुळे आणि संजय राऊत यांच्या शिवीगाळीमुळे हे सगळे लोक सोडून जात आहेत. ज्या पद्धतीची भाषा ती वापरतायत, ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधींचा, निवडून आलेल्या खासदारांचा अपमान करतायत, या अपमानापोटी हे सगळे लोक सोडून जात आहेत. काल संजय राऊत यांनी असा पण आरोप केला की त्यांना 15 कोटी प्रत्येक खासदाराला पोच झालेले आहेत आणि हा आकडा 50 कोटीपर्यंतचा असं त्यांचं म्हणणं. मुळामध्ये पैसे घेऊन जर का आमदार खासदार फुटले असते तर कोविडमध्ये संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाने दररोज 100 कोटी रुपयाची कमाई केली. या हिशोबाने जवळपास 90,000 कोटी रुपये हे संजय राऊतांनी कोविडच्या काळामध्ये त्यांच्या पक्षाने कमवलेले आहेत. मग हे 90,000 कोटी रुपये जरा वाटा, त्यातले किती रुपये येतात खासदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा. तुमच्याकडे 50 खासदार विकत येतील. असं पैसे घेऊन कोणाला खासदारांना विकत घेता येत नाही. पैशाने कोणीही विकत जात नाही. खासदार टिकवण्यासाठी आपुलकी लागते, माणुसकी लागते आणि प्रेम लागते. पण तुमच्याकडे ना माणुसकी आहे, आपुलकी आहे, ना प्रेम आहे. तुमचे दरवाजे बंद आहेत. तुमच्याकडे फक्त शिवीगाळ, अश्लील भाषेमध्ये शब्द आणि कमरेखालचे वार एवढंच माहिती आहे. त्यामुळे तुमच्याला पैशाचा आरोप संजय राऊतांनी करू नये. आणि शेवटचा प्रश्न माझा असा आहे की एनडीए प्रणित सरकारमध्ये शिंदेचे खासदार आता
आहेत आणि त्यांचं आपलं एनडीएचं जे तुमचं सरकार आहे त्याचं बळ सुद्धा वाढणार आहे यामुळे. काय कसं पाहता याकडे एनडीएचं बळ म्हणून कसं पाहता? एनडीए मध्ये वेगवेगळे पक्ष येत आहेत आणि एनडीएची ताकद वाढते, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व हे अनेकांना मान्य आहे. आणि एनडीएची ताकद वाढत असेल तर दिल्लीमध्ये अनेक चांगले हिताचे निर्णय आपल्याला करता येतील. एनडीएचं संख्याबळ वाढत असेल तर महाराष्ट्राच्या हिताचे, देशाच्या हिताचे निर्णय आपल्याला घेता येतील. आणि वेगवेगळ्या पक्षाचे लोक जर भारतीय जनता पार्टी सोबत, एनडीए सोबत येत असतील तर आम्ही निश्चितपणे त्यांचं स्वागत करू. कारण भारतीय जनता पार्टी फक्त आपला पक्ष वाढवत नाही, तर राष्ट्र प्रथम आणि या देशाची प्रगती झाली पाहिजे यासाठी काम करते. आम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. विधान परिषदे आज मतदान आहे, कसं पाहता? 11 जागांसाठीचं हे मतदान आहे. यापूर्वी काही जागा बिनविरोध सुद्धा गेलेल्या आहेत. काय वाटतं, महायुती म्हणून सर्व जागा जिंकाल असं वाटतं? 17 पैकी 6 जागी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून बिनविरोध निवडणूक झालेली आहे. उर्वरित 11 जागांसाठी आज वेगवेगळ्या ठिकाणी, अमरावती असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, नांदेड असेल, संभाजीनगर असेल, त्यानंतर तिकडे उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि जळगावमध्ये मतदान होते. या सर्व जागांवर भारतीय जनता पार्टी, महायुतीचे सगळे उमेदवार, 11च्या 11 उमेदवार अतिशय चांगल्या मताने विजयी होतील. आणि आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे ज्या काँग्रेसनी हर्षवर्धन सपकाळेने दावा केला होता काँग्रेसचं डिपॉझिट जप्त होईल, काँग्रेसचे अनेक मतं ही भारतीय जनता पार्टीला मिळतील आणि हर्षवर्धन सपकाळांचं या निवडणुकीत नाक कापलं जाईल. धन्यवाद. कॅमेरामन जयेश पाटीलसह मी अभिनंदन परोळकर, महा MTV मुंबई.